हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात. सो तुम्ही विचार करत असेल सकाळी कुठे चालले, तर मी आली आहे डुगूच्या स्कूलमध्ये तिचं ओपन हाऊस अटेंड करायसाठी. म्हणजे तिने काय दिवे लावले ते मला समजणार तरी आज. आणि तिथून निघाले आम्ही थेट जिममध्ये 11:15 वाजता. आणि जिममध्ये यायचं म्हणून डुगू खूप खुश होती. डुगूच्या पप्पांनी आम्हाला तिथे ड्रॉप केलं आणि आम्ही जिममध्ये आले. आणि डुगू लिफ्टमध्ये डान्स करायला लागली. आणि मी जिममध्ये येते, युनिक फिटनेस जिममध्ये येते. ते जिम खरंच खूप छान आहे, मला खूप जवळ पडते. आणि नंतर मग मी पटकन चेंजिंग रूममध्ये गेली, चेंज केलं आणि थोडंसं आरशामध्ये स्वतःला पाहत होती की चेंजेस झाला आहे का, पोट गेलं आहे का, कारण माझं मेन टार्गेट आहे पोट कमी करायचं. सो फ्रेश झाली, चेंज केलं आणि आली जिममध्ये वर्कआउट करायसाठी. तर मैत्रिणीची सुद्धा मुलगी आली होती, तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली, टाईमपास केला आणि खरंच गोड आहे मुलगी. त्यानंतर ट्रेनर म्हणाले की बस झालं तुमचं टाईमपास, आता वर्कआउट करायला लागा. तर कसून वर्कआउट करून घेतलं माझ्याकडनं त्या ट्रेनरने. सो तिथून निघाल्या आम्ही घरी जायला. दुपारचे वाजले 1:15 आणि खूप थकलेली होती, भूकसुद्धा लागलेली होती. तर घरी आल्यानंतर डुगूचे पप्पा म्हणाले आपण चला बाहेर जाऊया जेवायला, कारण डुगूने छान मार्क्स आणलेले आहेत, तर तिला ट्रीट देऊया. सो आम्ही गेलो बाहेर हॉटेलमध्ये जेवायसाठी. जेवायला मागवलेला आम्ही चिकन क्रिस्पी, खिचा पापड आणि फ्रेंच फ्राईज. हे डुगूची फरमाईश होती. आणि डुगूचा आजचा दिवस खरंच खूप छान होता. तिने एन्जॉय केला. तिचे पप्पा असले की ती असंच एन्जॉय करते बाहेर जाऊन. सो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघाले घरी जायला. तर शेवटला आमचं बाकी होतं आईस्क्रीम. डुगूला शेवटला आईस्क्रीम पाहिजे होतं. आणि आईस्क्रीम खाता खाता पण खूप मजा करत होती. डुगूचे पप्पासुद्धा मस्तीच्या मूडमध्ये होते. आणि बाहेरचं जेवण ॲक्च्युली मला अवॉइड करायचं आहे, पण काय करू, डुग्गू आणि डुग्गूचे पप्पा असले की ते अवॉइड होत नाही. आठवड्यातून एक दिवस तरी बाहेरचं खावं लागतं कधी कधी डुग्गू खातीर. तर पण मी जास्त खात नाही आहे हल्ली, जसं जिम चालू केलं तसं. आणि जास्त जेवणसुद्धा जात नाही मला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.